खेळ घेऊन घरी पाठवण्यात आलेलं आहे. या वर्षाची पहिली विकेट ही भूपी भाऊंची गेलेली आहे. अंपायरची भूमिका बजावताना किरण कदम. मयूर लेग अंपायर असताना या ठिकाणी लोकेशन येताच बरोबर त्यांचा एक फटका लगावला आणि तो सीधा बाउंड्रीच्या जवळ जाऊन चौका. ब्लॅक आणि ब्राऊन यांची लढत या ठिकाणी चालू आहे. ब्राऊन मुंडे, सचिन मराठे स्ट्राईकवर. सौरभ रेंगे यांनी छान असा बॉल टाकला होता, पण सचिन भाऊंनी मस्त टोलवला त्याला आणि कमी वेळात चांगला प्रयत्न करून एक रन चोरला आहे. लोकेश स्ट्राईकवर. प्रयत्न चांगला होता. प्रयत्न चांगला होता, पण थोडक्यात चूक झाली लोकेशनचा प्रयत्न. खूप छान असा टोलवलेला चेंडू सरळ सीमारेषेजवळ आणि चौका. 4 रन. सेकंड ओव्हरमधला एक बॉल बाकी आहे. जबरदस्त असा प्रयत्न आणि सीधा सीमारेषेजवळ कॅच. आणि याच पद्धतीने दुसरी विकेट दुसऱ्या ओव्हरमध्येच गेलेली आहे. दोन ओव्हर 16 रन या ठिकाणी धावफलक बघताना बॅट्समॅन नेम
या नव्या सुरुवातीची तिसरी ओव्हर घेऊन येत आहेत अभिजित महाजन. सचिन यांनी प्रयत्न करून टोलवलेला हा चेंडू सरळ सीमारेषेकडे जाताना आणि दोन्ही अडवू शकले नाही. 4 रन. सचिन बद्दल सांगायचं म्हटलं की मूर्ती लहान पण कीर्ती महान असे ते स्ट्रोक देत असतात. कमी उंचीचा फायदा घेत असतात आणि स्ट्रोक असा देतात की डायरेक्ट तो बॉल सीमारेषेजवळ जाण्याचा प्रयत्न आपसूक करतो. आणि याच पद्धतीने सचिन पुन्हा 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 प्रयत्न केला आणि तो सीमारेषेबाहेर 4 रनसाठी. पुन्हा प्रयत्न सचिन यांचा आणि तो झेल बाद होता होता वाचलेले. जबरदस्त असा प्रयत्न होता पण नाही करू शकले. प्रयत्न खूप छान होता आणि या बघूयात. आणि हा 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 झेल मस्त घेण्यात आला आणि या ठिकाणी एक विकेट अजून गेलेली आहे ब्राऊन मुंडेची. कॅच घेणाऱ्या प्लेयरचं नाव नया बैट्समैन बताता हूँ, पेट पटेल. तिसऱ्या ओव्हरचा एक चेंडू बाकी असताना या ठिकाणी स्कोर झालेले आहेत 26 रन. बॅट्समन नेम प्रिन्स पटेल. प्रिन्स पटेल यांनी 1 रन घेऊन या ठिकाणी खातं उघडलेलं आहे. 4 ओव्हर 3 ओव्हर 27 रन 3 विकेट.
सचिन मराठेंनी उंचवलेला चेंडू सरळ सीमा रेषेजवळ असलेले राजेंद्र सपकाळ यांनी झेल घेऊन सचिन भाऊंना पॅव्हिलियनमध्ये परत पाठवलेला आहे. जबरदस्त असा 6 दिलेला आहे रिझवान पीरजादे यांनी. पुन्हा 6. स्कोर आहे 5 ओव्हर 44 रन. फ्री हिटचा भरपूर आनंद घेताना पेंट्स पटेल.
पुन्हा प्रिन्स पाटील यांनी दाखवलेली आपली ताकद आणि डायरेक्ट सीमारेषेबाहेर 6 रन. स्कोर 6 ओव्हर 58 रन.
7 ओव्हर 73 रन 4 विकेट. बॅट्समन नेम आठ ओव्हर 85 रन 5 विकेट्स.
9 ओव्हर 101 रन 5 विकेट. पूरे कान ही हो गए मेरे। हेलो हेलो। ओ भाई साहब।
सावधानतेने खेळलेला पहिला चेंडू. कुठलीच धाव मिळत नाहीये. अतिशय सावध अशी सुरुवात ब्लॅक टायटनकडून होताना दिसते. तितकाच किफायतशीर आणि अचूक मारा चंद्रकांत पाटील यांच्याकडून होताना दिसतोय. कोट अँड बोर्ड, अतिशय सुंदर कॅच चंद्रकांत पाटील यांच्याद्वारे, आणि त्यांनी आपला नावलौकिक जपत अतिशय किफायतशीर मारा करत 0 धावांवर पहिली विकेट जाते ब्लॅक टायटनची. आणि रोहितच्या विकेटनंतर मैदानात जात आहेत जे जळगावमधल्या क्रिकेटच्या लीगमध्ये सर्वत्र दिसून येतात असे विजय मराठे. अतिशय गुणी खेळाडू. आणि आपल्याला अजून एक मनोरंजक गोष्ट दिसेल. एस टीच्या मागं छोटे बंधू आणि एस टी फलंदाजी करतायत मोठे बंधू. चंद्रकांत पाटील यांचा पुढचा चेंडू. सामना करतील विजय मराठे. क्षेत्ररक्षणात बदल होताना दिसतोय. विजय मराठे हे लेग साईडला खूप चांगलं खेळतात हे पाहून ब्राऊन मुंडेच्या कॅप्टनने लेग साईडची फिल्डिंग स्ट्रॉंग केलेली आहे. आणि याचाच फायदा उचलत चाणाक्षपणे रिव्हर्सचा शॉट खेळत खूप सुंदर असा चौकार प्राप्त केला आहे विजय मराठे यांनी. आणि सोबतच संघाचं देखील धावफलक उघडलेला आहे. चंद्रकांत पाटील यांचा चेंडू. सामना करतील विजय मराठे. प्री कमिटेड रिव्हर्स स्वीपचा शॉट खेळायचा प्रयत्न, फटका फसलेला आहे. सोबतच षटकाची समाप्ती. 1 षटकानंतर स्कोर झालेला आहे 5 धावा आणि 1 विकेट. ब्राऊन मुंडेकडून दुसरं षटक, स्वतःचा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे प्रशांत उपाख्य पिंट्स पटेल. 6 फूट उंची असलेला, मॅचोमॅन स्टाईल असलेला हा प्लेयर सुरुवातीला फलंदाजीमध्ये विस्फोटक फलंदाजी केलेली आणि आता पाहूया गोलंदाजीमध्ये काय चमत्कार करतात. अतिशय सुंदर असा हा फटका रजनीलद्वारा 2 फिल्डर केलेच्या मधून प्लेसमेंट करून करत काढलेला अतिशय बुद्धिमान असा हा फलंदाज. पिंट्स पटेल यांचा पुढचा चेंडू. सामना करतील रजनील शर्मा. हलकेच तटकवून काढलेला आणि एक चोरटी धाव मिळवलेली आहे. रजनील
आणि विजय मराठे हे सोबत खेळत असतात नेहमी आणि दोघांमध्ये अतिशय खूप सुरेख समन्वय. प्रशांत पटेल प्रशांत पटेल यांचा पुढचा चेंडू. दिशा से भटकी हुई गेंद अंपायर द्वारा वाइड करार दी गई. इसी के साथ टीम के स्कोर में 1 रन का इजाफा होता हुआ. प्रशांत पटेल की अगली गेंद, सामना करेंगे विजय मराठे. प्री कमिटेड शॉट और बहुत ही सुंदर इसका उपयोग करते हुए और विजय मराठे आज अपनी अलग ही लय में दिखते हुए आज उन्होंने अभी तक जितने रन बनाए उसमें से ज़्यादातर स्कोर रिवर्स की फटकेबाजी करते हुए मिलाए हुए हैं. प्रशांत पटेल की अगली गेंद. बहुत ही बढ़िया शॉट और अंपायर द्वारा नो बॉल करार दिया गया है. इसका मतलब अगली गेंद होंगी फ्री हिट और फ्री हिट का सामना करने आ रहे हैं रजनील शर्मा, बहुत ही अनुभवी बल्लेबाज. फ्री हिट का उपयोग करते हुए इसे मैक्सिमाइज करना होगा. और बेहतरीन वापसी प्रशांत पटेल द्वारा. बहुत ही बेहतरीन शॉट और मैदान के बाहर 6 रनों के लिए एक अच्छी ओवर जो घटती हुई थी आखिरी 3 गेंदों में. ब्लैक टाइटन ने इसे मैक्सिमाइज किया और 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हो चुका है 23 रन 1 विकेट के नुकसान पर. और ब्लैक टाइटन धीरे धीरे अपना शिकंजा कसते हुए ब्राउन मुंडे की ओर से तीसरा ओवर लेकर आ रहे हैं जयेश नारखेड़े. होनहार क्रिकेटर, युवा अभियंता के तौर पर इनकी पहचान है और इस टूर्नामेंट के लिए जयेश नारखेड़े की खास खोज कर विजू भाई ने लाया था इन्हें और इन्हीं के खिलाफ ये अस्त्र का उपयोग होते हुए जयेश नारखेड़े की अगली गेंद, सामना करेंगे रजनील. और खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलने की कोशिश कर रहा है.
रजनील शर्मा का भी ये रिवर्स शॉट खेलने का प्रयत्न, असफल प्रयत्न। इस बीच जयेश नारखेड़े की अगली गेंद हल्के से ऑफसाइड की दिशा में ढकेलते हुए 1 रन चुरा लिया है। जयेश नारखेड़े की अगली गेंद और विजय मराठे ने बहुत ही बढ़िया प्लेसमेंट, फील्डिंग की एक अच्छी कोशिश, चंद्रकांत पाटिल द्वारा नाकाम कोशिश और 4 रन प्राप्त हुए हैं। लेग साइड में बहुत स्ट्रांग जोन है विजय जी मराठे इनका। इस बीच जयेश नारखेड़े कंस्ट्रक्शन क्रिकेट लीग द्वारा, जळगांव सिविल इंजीनियर्स एसोसिएशन द्वारा सभी खिलाड़ियों के लिए, अंपायर्स के लिए और आयोजक टीम के लिए अल्पोपहार की व्यवस्था की गई है। अल्पोपहार शुरू हो चुका है, जिसे भी आनंद लेना है वह ले सकते हैं। जयेश नारखेड़े एक मिक्स बास्केट इस ओवर को कह सकते हैं। 3 ओवर की समाप्ति पर स्कोर हुआ है 31 रन, 1 विकेट की नुकसान पर। शुभ प्रभात मित्रांनो, आजचा हा पहिला सामना ब्लॅक टायटन्स वर्सेस ब्राउन मुंडे। ब्राउन मुंडे संघाने 120 धावांचा डोंगर दिलेला आहे ब्लॅक टायटन संघाला। पुढचं षटक घेऊन येत आहेत सचिन मराठे, सामना करतील रजनील शर्मा। लोअर फुल टॉस, सचिन भाऊ मराठेंचा पुढचा चेंडू, सामना करतील विजय भाऊ। चांगला चेंडू योग्यरित्या बॅटवरती आला नाही। 1 धाव, धाव संख्या पोहोचली 33 धावा, 1 गडी बाद। तिसरा चेंडू, चांगला शॉट हवेत, चांगला प्रयत्न होता फिल्डिंगचा आणि हा चौकार मिळालेला आहे रजनीश शर्मा यांना। थोडा दिशाने भरकटले सचिन मराठे, तिथे एक अतिरिक्त धाव दिली ब्लॅक टायटन्सला। ब्लॅक टायटन्स अतिरिक्त धावने धावसंख्या पोहोचली 38 धावा। परत अतिरिक्त धाव, रिव्हर्स फटका खेळण्याच्या नादात ही निर्धाव चेंडू गेलेला आहे। खेळाडूंनी नाश्त्यासाठी जायचं आहे। ग्राउंड कमिटी, कॉमेंटेटर, हवे चेंडू, नो मॅन्स लँड।
शेवटचा चेंडू सामना करतील विजय मराठे. लोअर फुलटास आणि इथे दोन अनुभवी प्लेयर होते, प्रिन्स पटेल आणि भूपी, पण कॉलिंगची कमी आणि एक मोठी विकेट सोडलेली आहे त्यांनी. शेवटचा चेंडू होता सचिन मराठे यांचा आणि हवेत होता. नक्कीच दोघं फिल्डर चांगले आहेत. कॅच झाला असता एकाने कॉल केला असता तर. 4 षटक संपलेले आहेत, त्यात 41 धावा आणि एक गडी बाद झालेला आहे रोहित गुडेच्या स्वरूपात ब्लॅक टायटन संघाचा. 120 धावांचा पाठलाग करत आहेत ब्लॅक टायटन संघ. उत्कृष्टसा बघ जले पे नमक. मागच्या सचिन मराठ्यांच्या शेवटच्या चेंडूवरती एक झेल सोडला होता, त्यावरती एक धाव आली आणि परत स्ट्राईकला आले विजय मराठे आणि पहिल्याच चेंडूवरती त्यांनी षटकार घेतलेला आहे. परत षटकार सोपान सोनोने यांच्या दोघही चुकीच्या चेंडूंना 2 लगोपाठ षटकार लागवले आहेत विजय मराठे यांनी. आणि हे बोनस धावा असतील ब्लॅक टायटन संघासाठी आणि विजय मराठे यांच्यासाठी. सहज आणि सोपा असा झेल सोडलेला होता. 13 चेंडूत 29 धावा करून खेळत आहेत विजयजी मराठे. परत पटकलेला चेंडू आणि हा चौकार. पहिल्या 3 चेंडू मध्ये 16 धावा आलेल्या आहेत. चौथा चेंडू हवेत. परत इथे मिस फील्ड झालेली आहे जतीनकडनं आणि धावा मिळाल्या 4. अशा 4 चेंडूत 20 धावा मिळालेल्या आहेत. कुठेतरी ताळमेळ बसत नाहीये गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांचा. जोरात मारला चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण प्रिन्स पटेल यांचं. धाव संख्या पोहोचली 62 धावा. चांगला चेंडू, सन्मान दिला. रजनीला कळालं होतं की ह्या षटकात चांगल्या धावा आलेल्या आहेत, खेळून घेतलं शेवटचा चेंडू. 63 धावा झाल्या. दोघं संघांची धाव संख्या जर बघितली तर सरासरी दोघांची आता 10 षटकांचा सामना आहे, त्यात 120 धावा करायच्या आहेत आणि अर्धा खेळ संपलेला आहे. 5 षटकामध्ये 63 धावा आलेल्या आहेत, एक गडी बाद. पुढचं षटक चंद्रकांत पाटील सर यांचा. सामना करतील रजनी शर्मा. ह्या ब्राऊन मुंडे संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज. पहिलं षटक टाकलं होतं, 5 धावा दिल्या होत्या. पहिला निर्धाव चेंडू. हा देखनीय फटका, षटकार.
काबिले तारीफ. ब्लॅक टायटन संघाने एक विकेट लवकर गमावली होती, पण ह्या दोघं खेळाडूंनी आता हा खेळ थांबवून ठेवलेला आहे. विकेट व्यवस्थित ठेवलेली आहे. परत रिव्हर्स स्वीप. चांगलं क्षेत्ररक्षक स्वराज श्रॉफ यांचं. हा निर्धाव चेंडू. हवेत चेंडू. हा षटकार. दोघही फलंदाज चांगल्या लयीत फलंदाजी करत आहेत आणि चांगल्या गोलंदाजाला आलेला हा षटकार. मैंने क्या किया? या षटकात दुसरा षटकार आलेला आहे. अजून 2 चेंडू यायचे बाकी आहेत 6व्या षटकाचे. 75 धावा झालेल्या आहेत. पटकलेला चेंडू हलक्या हाताने खेळला. जयेश भाई जोपर्यंत क्षेत्ररक्षक तो एक धाव पूर्ण केली. एक बॉल बाकी आहे. 6व्या षटकाचा हा शेवटचा चेंडू. सामना करतील इनफॉर्म बल्लेबाज विजय मराठे. वेगवान चेंडू. 6 षटक संपलेले आहे. 76 धावा झालेल्या आहेत. हॅलो. एक धावसाठी ही दोघांची. त्यात एक धाव पूर्ण केली. धावसंख्या पोहोचली 81 धावा. 7वं षटक चालू आहे. 3 चेंडू झाले. 81 धावा. हा षटकार.
यांनीच तो झेड सोडला होता, प्रिन्स पटेल यांनी. आणि त्यानंतर 3 षटकार लागवले आहेत. वन हँड आणि 50 धावा झालेल्या आहेत. विजयजी मराठे यांच्या 19 चेंडूत 50 धावा, 5 चौकार आणि 4 षटकार. आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जात आहे ते विजय आणि रजनील. 93 धावा झालेल्या आहेत. ब्लॅक टायटन संघाच्या पुढचा चेंडू सामना करतील इनफॉर्म बल्लेबाज विजय मराठे. गतीत परिवर्तन, निर्धाव चेंडू. 7 षटकांचा खेळ संपलेला आहे. धाव संख्या 93 धावा, 1 गडी बाद. रजनी शर्मा खेळत आहेत. 22 चेंडूत 39 धावा आणि 20 चेंडूमध्ये 50 धावा पूर्ण केल्या आहेत विजय मराठे यांनी. कुठे 18-28. 3 षटकात 28 धावांचा विजयासाठी लक्ष आहे. आता बघूया. ब्लॅक टायटन्स रिक्वायर्ड 28 रन्स. अनुभवी गोलंदाज सचिन मराठे. सरळ हातात सचिन मराठे यांनी आपला अनुभव लावला आणि रजनील सारख्या मोठ्या फलंदाजाची विकेट घेतलेली आहे. गुड मॉर्निंग. रजनील शर्मा यांनी चांगलं आपल्या टीमला पुढे नेलं आहे आणि विकेट्स गेलेली आहे त्यांची. आता त्यांच्या जागेवरती गेलेले आहेत अभिजित महाजन. अभिजित, बघूया अभिभाऊ जीत याने जिंकून येता का. सचिन मराठे यांचा पुढचा चेंडू सामना करतील अभिजित महाजन. पुढच्या सामन्याचा टॉस करायचा आहे. राहुल कन्स्ट्रक्शनचे आमचे राहुल सर यांनी पुढच्या सामन्याचा टॉस करायचा आहे. वेगवान चेंडू, त्यावर 1 धाव आलेली आहे. हा निर्धाव चेंडू.
सचिन मराठेकडे यांचा खूप मोठा अनुभव आहे टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेटचा. तसाच अनुभव अभिजित महाजनकडे पण आहे. बघूया कोण वरचं ठरतं. बाहेरचा दिशा चेंडू, खालती राहतोय चेंडू. आतापर्यंत सचिन मराठेंचं चांगलं षटक निघत आहे. 5 चेंडू झालेले आहेत. हलक्या हाताने खेळून दिला अभिजित महाजन यांनी. तोपर्यंत एक धाव पूर्ण केलेली आहे. मध्ये 25 धावांची गरज आहे, आवश्यकता आहे ब्लॅक टायटन संघाला. 12 मध्ये 25. सभी खिलाड़ियों से और आयोजक टीम से के लिए एक सूचना है. जिस किसी को वॉशरूम जाना है आए हुए सभी प्रेक्षकों को मिलने वाला है. आपको ये बताने में खुशी है इनमें से ज़्यादातर खिलाड़ी और इस बीच अभिजीत महाजन द्वारा एक बेहतरीन चौकार प्राप्त किया गया है. हल्की सी चहलकदमी करते हुए और इसी के साथ टारगेट है 9 गेंदे 19 रन. इस बीच जयेश नारखेड़े की अगली गेंद और बेहतरीन दिशा से भटकी हुई गेंद वाइड करार दी और 9 गेंदों में 18 रन. समीकरण तेजी से बदलता हुआ और अभिजीत महाजन द्वारा और बहुत बढ़िया फील्डिंग. उछली हुई गेंद को जंप मारते हुए अच्छे से फील्ड किया. केवल 1 रन पर संतुष्ट होना होगा. इस बीच जयेश नारखेड़े की अगली गेंद. सामना करेंगे विजय मराठे. ओ बेहतरीन 4. और विजय मराठे ने इस टूर्नामेंट की शुरुआत से ही दिखा दिया है कि वे एक बेहतरीन फॉर्म से गुजर रहे हैं और 23 गेंदों में 55 रन बनाकर
अभी भी टीम क्रीज पर बने हुए हैं। 7 गेंदे और 13 रन, तेजी से बदलता हुआ समीकरण। ओ, और एक चौकार। इसी के साथ ओवर की समाप्ति। 112 रन, 2 विकेट की समाप्ति पर 9 विकेट, और आखिरी ओवर में केवल 9 रनों का टारगेट है ब्लैक टाइटन को अपनी प्रथम विजय प्राप्त करने के लिए। और टीम पर क्रीज पर पैर जमा कर खड़े हुए विजय मराठे। छह गेंदे और 9 रनों का समीकरण। बॉलर नेम लोकेश ठाकुर, ब्लैक टाइटन के लिए आखिरी ओवर लेते हुए। और देखना होगा कि 8 रन डिफेंड कैसे करती है ब्लैक टाइटन, और 9 रन प्राप्त कैसे करते हैं ब्लैक टाइटन, और 8 रन डिफेंड कैसे करते हैं ब्राउन मुंडे। डिफेंड की बात बोलते हैं। लोकेश ठाकुर की अगली गेंद, सामना करेंगे अनुभवी सक्षम अभिजीत महाजन। काउस कॉर्नर की दिशा में ढकेली हुई गेंद, 1 रन प्राप्त करेंगे। और इसी के साथ स्ट्राइक पर आ गए इनफॉर्म बल्लेबाज विजय मराठे। लोकेश ठाकुर की अगली गेंद, बल्लेबाज कुछ हल्की सी तब्दीली चाहता है क्षेत्र रक्षण में। और अगली गेंद विजय मराठे द्वारा उसको लेग साइड की दिशा में ढकेलने की नाकाम कोशिश, और डॉट गेंद। ऑरेंज टीम ऑरेंज ने टॉस जीतकर प्रथम बल्लेबाजी करने का निर्णय लिया है। लगातार 2 डॉट गेंदे, प्रेशर बढ़ता हुआ, और विजय मराठे द्वारा काउस कॉर्नर की दिशा में गेंद को ढकेलते हुए 1 रन प्राप्त किया गया है। और 3 बॉल और 6 रन, 3 बॉल और 6 रन, ऐसा समीकरण। बहुत ही मनोरंजक, उत्कंठा बढ़ाने वाला ये मैच। ब्लैक टाइटन और अभिजीत महाजन द्वारा लॉन्ग ऑफ की दिशा में 1 रन प्राप्त हुआ है। राहुल भाऊ थोड़ा बाजूला ना। बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन लोकेश ठाकुर द्वारा, और इसी के साथ 2 बॉल और 4 रन का ये समीकरण। नेल बाइटिंग फिनिश, सभी खिलाड़ी चेयर से निकलकर खड़े हो गए ऑन टोज। और लोकेश ठाकुर बहुत बेहतरीन गेंदबाजी करते हुए अपने टीम को वापसी दिलाने की कोशिश कर रहे हैं। विजय मराठे की ये बहुत बड़ी जुझारू पारी का कोई उपयोग हो नहीं पाया, और अंततः ब्राउन मुंडो ने प्रथम संस्करण की प्रथम मैच में बेहतरीन विजय प्राप्त कर ली है। और इस विजय के शिल्पकार मैं तो ये कहूंगा लोकेश ठाकुर ही होने चाहिए। आखिरी ओवर में केवल 8 रन डिफेंड करना कोई मामूली बात नहीं है।
आणि मराठे बंधूंच्या करता एका डोळ्यात अश्रू तर एका डोळ्यात हसू अशी परिस्थिती आहे. विजय मराठे यांनी एक झुंजार पारी खेळून देखील त्यांच्या संघाला विजय मिळाला नाही, तर सचिन मराठे यांच्या संघाने एक उत्कंठावर्धक शेवटच्या षटकात विजय प्राप्त केलेला आहे आणि आपल्या संघाचं खातं उघडलेलं आहे.